ओबीसी कार्यकर्ते लक्ष्मण हाके यांनी देखील पवारांनी आरक्षणाच्या प्रश्नाकडे गांभीर्याने पाहावं असं आवाहन केलंय। मुख्यमंत्र्यांवर आम्हाला 1% विश्वास नाही, शरद पवारांनी मराठा समाजाला समजवलं तर तोडगा निघेल असं थेट विधान आता हाके यांनी केलं। आणि या संदर्भात त्यांच्याशी संवाद साधला आमचे प्रतिनिधी मिकी घई यांनी। छगन भुजबळ यांनी शरद पवारांची भेट घेतल्यानंतर ओबीसी आरक्षण आणि मराठा आरक्षणासंदर्भात वेगवेगळे दावे केले जाऊ लागले आहेत। त्याच्याबरोबर चर्चा देखील सुरू झालेली आहे। माझ्यासोबत सध्या लक्ष्मण हाके आहेत। आमची भूमिका अशी असेल की या महाराष्ट्रामधला ओबीसी भटक्या विमुक्त जाती जमातीच्या हक्काचं अधिकाराचं जे संविधानात्मक आहे, जे कायदेशीर आहे, जे सामाजिकदृष्ट्या मागासवर्गीयांचं आरक्षण आहे, हे आरक्षण कुठंतरी प्रोटेक्ट झालं पाहिजे, ही आमची भूमिका आहे। आणि शरदचंद्रजी पवार आणि भुजबळ साहेब नेहमी ओबीसीची बाजू घेत आलेले आहेत। आता आम्हाला अपेक्षा आहे ती शरदचंद्रजी पवार यांच्याकडून, कारण शरदचंद्रजी पवारांना या महाराष्ट्राचं जाणतं राजा म्हटलं जातं। शरदचंद्रजी पवारांनी मंडल आयोग अंमलबजावणीसाठी मोठी भूमिका घेतलेली आहे। गावगाड्यामधली मराठा बांधवांकडून आज ती वेठीस धरली जात आहेत। जरांगे पाटलाकडून हे आरक्षण चॅलेंज होत असताना माननीय शरदचंद्रजी पवारांनी पुढे आलं पाहिजे। मी सुद्धा एक कार्यकर्ता म्हणून वेळोवेळी या मीडियाच्या द्वारे माननीय शरदचंद्रजी पवार व्यक्त का होत नाहीत, बोलत का नाहीत, ही भूमिका मी मांडलेली आहे। आणि पवार साहेबांनी पुढे आलं पाहिजे। ग्रामीण भागामध्ये आज प्रचंड सामाजिक दरी निर्माण झालेली आहे, पण आमच्या ओबीसी भटक्या बांधवांची अशी बॅक हिस्ट्री कुठलीही नाहीये। तो कधीही इथली व्यवस्था चॅलेंज करत नाही, तो कधीही इथला कायदा आणि सुव्यवस्था बिघडण्याचे प्रयत्न करत नाही। अहो तुम्ही पुढे या पवार साहेब, परत पवार साहेबांनाच मी आव्हान करेन की पवार साहेब तुम्ही पुढे येऊन ही सामाजिक परिस्थिती तुम्ही विस्कळीत झालेली घडी ही बसवायची असेल तर पवार काय केलं पाहिजे शरद पवारांनी ही घडी आणि अर्थातच हा आरक्षणाचा विषय सोडवण्यासाठी पवार साहेबांनी पुरोगामी भूमिका घेतली पाहिजे। फुले शाहू आंबेडकरांचं समतेचं, स्वतंत्रतेचं, बंधुतेचं तत्व सांगितलं पाहिजे। कॅमेरामॅन अमोल गवाळेसह मी मिकी घई, एबीपी माझा, पुणे। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।